नमस्कार मित्रांनो, परत तुमचं एकदा आपल्या लाडक्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आज परत एक नवीन गडावर ट्रेकिंग करायला आलो आहे. आणि आज आपण हरिहरगडला आलो आहे नाशिकमधल्या हर्षवाडीमध्ये गावातून तिथं यायचं. तिथं पार्किंग करायची गाडी वगैरे. एंट्री फी आहे 60 रुपये, प्रति व्यक्तीचे 30 रुपये लागतात. तिथून हर्षवाडीतून तिथून यायचं, आपल्याला पायबसला जायचं. त्या का आपला तो किल्ला आहे, आपल्याला तिथं जायचं आहे. तर चला आपण तिथं पायथ्यार जाऊ किल्ल्याच्या. हर्षवाडीतून चलत जायचं तिथं पायथ्यार किल्ल्याच्या. तर चला तिथं जाऊया आपण. हरिहर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील टाकी या गावाजवळ हा किल्ला त्र्यंबकेश्वर सह्याद्री पर्वत रांगेवर वसलेला आहे. हरिहर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची समुद्री सपाटीपासून उंची 3667 फूट म्हणजे 1120 मीटर इतकी आहे. ज्या डोंगरावर हा किल्ला बांधला आहे त्या डोंगराचा आकार त्रिकोणी आहे. तर आपण आता फक्त 10% चढलो आहे आणि इथून आपल्याला दगडाचा पेच लागला आहे. दगडामध्ये केलेलं आहे. जो खूप वरती जायचं आपल्याला. बघा किती भारी आहे दगडाचं. आणि तुम्ही बॅकचा व्ह्यू बघू शकता, कसला नजारा आहे. आणि परत आपल्यासोबत मयूर जे त्यांनी यूट्यूब चॅनल चालू केलं तेच आहे आपल्यासोबत. हाय फ्रेंड्स. आम्ही दोघंच करत असतो ट्रेकिंग, बाकीच्यांना काही इंटरेस्टच नाही. तर चला आता आपण वरती भेटू. चुकीच्या रस्त्याने गेलेलो आहे आणि खूप काटे आहे इथं.
ॲक्च्युली रस्ता तिकडून पलीकडून होता. ओ माय गॉड. कठीण वाट आहे, खूप काटे आहेत, अत्यंत कठीण वाट आहे. झाडा झुडातून जंगलातून ॲक्च्युली शॉर्टकट आहे हा, पण खूप आता परत मयूर बसलाय आमचा. 3-4 वेळा झाला होता त्याचं. कसं करू मी त्याचं? खूप दमलोय रे मी, वर चढण्याची शक्यताच नाही आज. एक तर रस्ता तू चुकवला आणि अजून आपल्याला किती चढत जायचंय. बघा हे बघ, हे चढत जायचं आपल्याला. कसं खालून आलेलं दाखव ना. बघा, हे खालून आलो आम्ही आता. इकडून आलो आम्ही खाली या रोडने. आणि इकडे जायचं आपल्याला. रस्ता तिकडून होता पण आम्ही इकडून आलो. आम्हाला लय अवघड मस्त रस्ते आवडतात ना, त्यामुळे आम्ही अवघड रस्त्याने. ट्रेकिंगची मजा कसं ट्रेकिंगची मजा, आमच्या शेटनी ट्रेकिंगची मजा घेण्यासाठी असं रस्त्याने आणलंय आम्हाला. इकडंच आहे म्हणे, इकडंच. तर चला आता अजून काय थोडंफार राहिलं आपल्याला चढायचं. तर चला चढू. चला मयूर शेट, चला करा चालू. चला चला. फर्स्ट भवानी तुमची. चला. बॉटल फुटली. आता मयूर शेटनी बॉटल फोडली माझी. कोणाची फुटली बघू द्या आधी, कोणाची फुटली बघू द्या. माझीच फोडली, पक्की नक्की यांनी माझीच फोडली. 100 रुपये घ्यावं लागते आता याच्याकडून. 100 रुपये. जर बॉटल जर याने 100 रुपये घालून घेतले असेल, या बॉटलचा काहीच फायदा नाही. फुटकी फुसकी बॉटल ही. तर आम्ही फायनली आता पायऱ्यात कोरलेलं आहे, तिथं दगडापाशी पोचलेलं आहे. आणि आपल्याला अजून तिथं वर जायचं. ते बघा, तो झेंडा लावला, तिथं जायचं आपल्याला. खूप गर्दी आहे. आमचा नंबर कधी लागेल काय माहित झालं वरती. खूप डेंजर वाटतंय बघा, ते बघू शकता तुम्ही पाठीमागे. आमचे मयूर शेड इथं बसलेला आहे. खूप भारी वाटतं इथे येऊन, मजा. आता आम्ही दगडाच्या पायऱ्या सोडून वरती आलेलो आहे. आता मोठे मोठे पायऱ्या लागले. खूप गर्दी आहे इथं, त्यामुळं काय जास्त ब्लॉग शूट करता नाही आला मला. आणि महादरवाजा पण नाही दाखवता आला तुम्हाला पहिला. तर आता आपण या पायऱ्याकडून वरती जाणार आहे. तर चला वरती जाऊ आपण. बघू आता किती राहिलं अजून. बघा बॅक व्ह्यू. आता पायऱ्या चढून वरती आलेलो आहे आम्ही. आता बघू शकता तुम्ही, खूप भारी आहे. आता इथं दुसरा दरवाजा लागणार आहे आपल्याला. एकदम कोरलेल्या पायऱ्या, त्या दगडांमध्ये कोरलेल्या. तर मित्रांनो, आता फायनली आपण गडावर पोचलेलो आहे. आणि बघू शकता मागायला तुम्ही निसर्ग किती भारी आणि किती छान आहे. आता आपल्याला गडावर काय काय ते बघायचं आहे. आणि आपल्याला ते तिथे जायचं, त्या टोक्याला. ते तिथे टोका, ते तिथे जायचं त्या टोकाला. बघू शकता तुम्ही.
हरिहर हा किल्ला यादव आणि गोड घाटावरील होणाऱ्या व्यापारीवर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केला होता. या गडावर पायऱ्या चढून वरती गेल्यावर तसेच लगेच समोर किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो. वरती उल्लेख केल्याप्रमाणे या किल्ल्यावर आपल्या शिव मंदिर व हनुमान मंदिर पाहायला मिळते. त्याचबरोबर मंदिराजवळ एक स्वच्छ पाण्याने भरलेला तलाव पाहायला मिळते. तसेच हरिहर या किल्ल्यामध्ये प्राचीन काळातील धान्याचे कोठार अजूनही स्थित आहे. तर तिथून पायरी टाकी आपण बघितल्यानंतर पुढे आल्यावर इथे हनुमानचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला महादेवचं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा इथं महादेवचं मंदिर आहे आणि तलाव आहे तिथं. इथं पिंड आणि त्रिशूल आहे. मित्रांनो आपण आता सगळ्या टॉपवर पोहोचलेलो आहे आणि खूप जोराची हवा चालू आहे इथं. खूप भारी वाटतं इथं सगळ्या टॉपला येऊन. सगळी थकान मिटली आहे टॉपला येऊन. खूप मस्त वाटायले. आता आपण याच्यानंतर धान्यकोटर बघायला जाणार आहे आणि मग आपलं तिथं सगळं गड पूर्ण बघणं होईल. आता खाली उतरलं आपण धान्यकोटर बघणार आहे. इथे जरूरी आहे. खूप भारी वाटायला इथं. अशी थंडगार हवा सुटली. ऊन पण लय पडले पण थंडगार लागते इथं. तर आम्ही आता धान्यकोटर पाशी आलेलो आहे. तर बघू चला मध्ये कसं आहे धान्यकोटर. खूप गार लागते इथं. इकडे पण बघा अंधार आहे खूप. आता आपण धान्यकोटर बघून झालेलं आहे आणि इथं अजून एक पाण्याची टाकी लागली आपल्याला. होऊ शकतं. तर मित्रांनो आपण सगळा गड बघितला आहे. हनुमानचं मंदिर आहे, महादेवचं मंदिर आहे आणि धान्य कोठार आहे. वरती आपण टॉपवर जाऊन आलो आहे. 8 पाण्याचे टाके आहे आणि गड एकदम खूप भारी आहे. पिण्यासारखं पाणी पण आहे गडावर. खूप छान आहे. जाऊन भारी वाटलं आम्हाला पण. एक नंबर आहे. हरिहरगड त्या पायऱ्यांसाठी सगळ्यात फेमस आहे. तुम्ही पण नक्की या इकडे आणि जाताना पण आपण थरारक बघू पायऱ्यांचा कसा वाटतं उतरताना. खूप छान वाटलं हरिहरगडला भेट देऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की हरिहरगडला भेट द्या.